यानंतर आपण राहुलजी वाळिंबे यांचे शुभ हस्ते रवींद्रजी पावशे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत। राहुलजी वाळिंबे यांचे शुभ हस्ते रवींद्रजी पावशे साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय। रवींद्रजी पावशे यांचा आपण शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत। तीन ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक होईल याची नोंद करून घ्यायची आणि ड्रिंक्स ब्रेक देखील 2 मिनिटाचा असेल, त्यावर नाही। पहिला बॉल सिंगल साठी टीमची टोटल 1 आपल्याला पाहायला मिळेल। अनिकेत इंदुलकर ज्याने ही संपूर्ण स्पर्धा गाजवली असा खेळाडू, तर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पिंटू खरकर ज्याने खूप चांगली कामगिरी केली आहे। मैदानावरती खोलवा टप्प्याचा बॉल चांगला पाहायला मिळाला, एक धाव कंप्लीट झाली। एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती। सध्याच्या स्थितीला स्ट्रायकिंग एंड वरती पिंटू आपल्याला पाहायला मिळतोय आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र अनिकेत इंदुलकर। सागरजी लोखंडे यांची देखील पाहायला मिळते, त्यांचं देखील करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत। मैदानाच्या दिशेला आपण वळूया। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है। मैदानावरती कुठल्या संघाचे हौसले अस्त होतील, कुठल्या संघाचे हौसले पस्त होतील, इथे थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळून जाईल। आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेसाठी, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली गेली असे 10 क्रिक लाईव्ह कुणालजी म्हात्रे, धनराजजी म्हात्रे यांची वाहिनी आपल्याला पाहायला मिळाली। त्यानंतर जेपी पॅनलचे सर्व जय पवार सर त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचे संपूर्ण पॅनल ज्याने खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारची भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवली। यावेळेस फटका लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, केपीएल चौकार। संपली मॅच दादा म्हणतात, आता नका नाचू। पोरं पण संतोष दादा झेले ते म्हणतात आम्हाला नाचायचेच, ठोस्यास ठोसा। मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय चांगला चेंडू आहे, डॉट बॉल आलाय। धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित धावसंख्या धावफलकावरती। कुणालजी खरकर यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल। पिंटू खरकर यासाठी ही सुवर्ण संधी आहे। मैदानावरती सुंदर असा फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार, त्यानंतर आला डॉट। टीमची टोटल 7 ऑन द बोर्ड, 7 धावा, गोलंदाज तयार। मैदानावरती चांगला चेंडू आहे, डॉट बॉलची होत असताना समाप्ती। असं म्हटलं जातं की सीढ़ियां तो उन्हें मुबारक जिन्हें छत तक जाना है, मेरी मंजिल तो आसमान है, रास्ता मुझे खुद बनाना है। कमबॅक करावा लागेल। मैदानावरती चौकार खाल्ल्यानंतर इथे कमबॅक केलंय आणि मैदानावरती सांगत असताना जब हम खड़े होते तो हम सरकार से भी बड़े होते। काय सुंदर गोलंदाजी अभय लस्केच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। मेगा फायनलची मॅच, बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून अभय लस्केची ओळख आहे। अगदी मनामध्ये एक विश्वास असेल की येस मी करू शकतो आणि तेच मैदानावरती तो दाखवतोय। मैदानावरती मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील, हिम्मत मर्दा तो मदत करे खुदा असं आपण सातत्याने म्हणतो। मैदानावरती रनआउटची संधी, या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी। फलंदाज पिंटू खरकरची खेळी होत असताना समाप्त। पिंटू खरकर बॅक टू दी पवेलियन। मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला धावफलकावरती धावा असतील 8। गडी गमावलाय पहिला रनआउटच्या स्वरूपामध्ये, इथे आपण पाहू शकतो।
पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आपल्याला 8 पाहायला मिळतील एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र दुसरं षटक होतीये सुरुवात आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील. ते मात्र दीपेश. पाहूया दीपेशच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. अनिकेत तेंडुलकर ज्याने आजचा संपूर्ण दिवस गाजवला असा खेळाडू मैदानावरती. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. अनिकेत तेंडुलकर ज्याने संपूर्ण स्पर्धा गाजवली तो मात्र आता स्वस्त्यामध्ये बाद होतोय. जय वाघोबा 11 संघाला अजून एक मोठा धक्का. फलंदाज अनिकेत तेंडुलकर बॅक टू दी पवेलियन. वरून अनिकेत तेंडुलकर रत्नागिरीचे आहेत आणि त्यांची खेळी समाप्त झाली. आता चेतन बेलवले मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावपलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळेल. विकेटचं पतन झालंय. दीपेशची आपण पाहू शकतो पहिली सफलता मिळतीये. जातं कि जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, अरे जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके सितारे चमकते दोस्तों, जो कभी मजबुरी का रोना रोया नहीं करते. पहिल्या षटकामध्ये डेफिनेटली धावा गेल्या मात्र त्यानंतर काय कमबॅक पाहायला मिळाला. अभय लस्केच्या माध्यमातून विकेट टेकिंग गोलंदाजी त्यावरती त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून दीपेशने देखील लाजवाब कामगिरी मैदानावरती केली आहे. हा चेंडू चांगला, हा चेंडू निर्धाव डॉट बॉलची होत असताना समाप्ती. मैदानावरती दोस्ती 11 संघ आता मात्र मस्ती मस्ती मध्ये फायनल मध्ये पोहोचलाय. अगदी म्हटलं जातं ना कि हौसला के वो मंजर भी आएगा, अरे कुछ प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा. युद्ध करना बेटे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. मैदानावरती काय कमबॅक झालाय. मैदानावरती फटका सुंदर आहे. ऑन द नी नटराज मुद्रा स्टाईल मध्ये बोलला फेकून दिलेला. मिड विकेटच्या दिशेला रनआउटची संधी. पंचांकडे अपील आणि चेतन बेलवलेची खेळी होत असताना समाप्त. जय वाघोबा 11 संघाला पडलेलं आहे खराब स्वप्न आणि त्यामध्ये मैदानावरती अजून एक फलंदाज कंबूच्या आशयाला चेतन बेलवले बॅक टू दी पवेलियन. याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र जाऊन पोचेल बघता बघता 9व्या आकड्यावरती. फटका सुंदर पॉइंटच्या दिशेला लाजवाब स्ट्रोक. VVS लक्ष्मण गुंडप्पा स्टाईल बॉलला फेकून दिलाय. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिलेंगे रन 4. तो जय वाघोबा 11 का होगा बेड़ा पार. चौकार डीजे. घ्या पोरांना बसून घ्या. आतमध्ये जाऊ नका, मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका, बसून घ्यायचंय. सुमित बघा बाजूलाच आहे. एक तर त्याची टीम हारली आहे. मैदानावरती फटकाला जवाब एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. बॉल सीमा पार. मिळतील धावा 4. KPL 4-4-4 चौकार. थैंक यू सो मच. बैटर शुभम ने देखिल सांगितलं कि सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता. अरे तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. गिरते हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. काय कमबॅक झालाय मैदानावरती. खोलवा टप्प्याचा बॉल मैदानावरती. दीपेशचा कमबॅक. वारवरती पलटवार आणि फलंदाज चालला आता तंबूच्या आशयाला. विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन.
मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल गडी गमावलाय चौथा, तरी देखील राज विषय मैदानावरती म्हणजे डेप्थ भरपूर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळते. अभय लचके बॉलिंग मार्क वरती तयार. 5 ओव्हरची मॅच आहे, 5 ओव्हरची. मात्र जय वाघोबा 11 संघ त्यांची गोलंदाजी इतकी हार्ड आहे की त्या समोर ज्या वेळेस तुम्ही फाईट कराल 35 धावांपर्यंत जरी तो संघ पोहोचला ना तरी एक फायटिंग टोटल उभा होईल, ज्यामध्ये ते फाईट देखील करू शकतात. कारण 4 चांगले गोलंदाज आहेत त्यांच्याकडे. 4 ओव्हर त्यांनी नीट टाकल्या, 5व्या ओव्हरमध्ये देखील आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. त्यासाठी 35 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आकाशला माहिती आहे इथून आम्ही सिंगल डबल करून 35 ते 40 पर्यंत पोहोचलो. एक फायटिंग टोटल मेगा फायनलचा दबाव आणि त्यामध्ये आमची गोलंदाजी म्हणजे सोने पे सुहागा. मैदानावरती काय घडेल काय बिघडेल हे पाहणं देखील तितकंच औत्सुक्याचं आहे. अभय लचके पाहायला मिळतील. मैदानावरती सुंदर असा चेंडू पाहायला मिळतो. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल मैदानावरती. पहिली कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रन आउट. फलंदाज बाद झालेत. आकाश सुरक्षा बॅक टू दी पवेलियन. वाघोबा 11 संघाचा आता या मेगा फायनल मध्ये टीम इंडिया झालंय. पहिले मॅचेस चांगले खेळतात. मागच्या वर्षी लीग स्टेज मधल्या अख्ख्या मॅचेस चांगले केल्या, सेमी फायनल मध्ये मॅच हरली. यावेळेस प्रत्येक मॅच चांगली खेळली, सेमी फायनल जिंकली आणि मेगा फायनल मध्ये आता टीम इंडिया होतीये. हा येतो येतो संध्याकाळी जेवायला सगळ्यांना घेऊन येतो, नका पटाके बोडू. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18. 18 ऑन द बोर्ड. शिवनवतरून मित्रमंडळाच्या माध्यमातून अभय लचके यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. 3 चेंडू 3 विकेट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. त्यावेळेस चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली. हितन आहेत न्यू बॅटर. 22 एकदा वार टीमच्या टोटल मध्ये आणि टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोचली 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. प्रत्येकाचं कौतुक करणं इथे बनतं. आमचे राजेश वाळिंबे असतील, आमचे योगेश मसोंडे असतील, विशेष कौतुक योगेश पवार यांचं करू, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली गेली. योगेशजी बनकरी साहेब आहेत, आमचे प्रवीण दादा आहेत, सागरदादा लोखंडे, सागरदादा बनकरी, त्या समवेत आमचे भरपूर सारे आहेत व्यक्तिमत्व ज्यांचा आम्ही नामोल्लेख थोड्याच वेळामध्ये करू. आदरणीय संतोष दादा देखील असतील, उमेश दादा आहेत, त्या समवेत संतोषजी ठाकरे साहेब, दीपक दादा म्हारसे साहेब, योगेश दादा मसोंडे साहेब, वसंत दादा पावशे साहेब, मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू असेल डॉट, हा चेंडू असेल निर्धाव. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक मैदानावरती तिसरा मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होणार नाहीये याची नोंद करून घ्यायची. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची नोंद करून घ्या. मैदानावरती शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये काय लाजवाब फिल्डिंग आहे. सुंदर अशी फिल्डिंग. एक डायलॉग जो मात्र फेमस झाला होता की झुकेगा नाही साला, मग झुकावं लागतं, वाकावं लागतं. फिल्डिंग करायची असेल तर तुम्हाला झुकावं लागतं. टीमची टोटल 21. 21 धावा धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ झालाय. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची नोंद करून घ्यायची आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर अभय लचके ज्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आहे. राज विषय ही शेवटची किरण असेल. मैदानावरती फटका सुंदर आहे. मिड विकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. 3 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र जाऊन पोहोचली 22 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त.
नक्कीच यश विषय यांच्या माध्यमातून राज विषय यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक चौकाराला 500, प्रत्येक षटकाराला 500. लगेच अभी के अभी दिए जाएंगे. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 22 पाहायला मिळते. चिंतामणजी चौधरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती गणेश शेठ बनकरी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. मेगा फायनल मध्ये त्यांचा यावेळेस फटका दमदार, बॉल सीमा पार, षटकार. खूप चांगला खेळ पाहायला मिळतोय. आधी स्वतःनी पाणी पिला आणि नंतर गोलंदाजाला पाणी पाजलंय. पहिल्या बॉल वरती आलेला हा षटकार इथून मात्र संजीवनी प्रदान करेल. खेळाडूंसाठी नव्हतं. चलो शिर्डी 11 टीमचे आयकॉन आहेत. मी तर म्हणतो कॅच पकडली तुम्हीच 500 दिले पाहिजेत. जमा झालेले आहेत. अजून माराल, अजून मिळतील. षटकारानंतर आलेली टीमची टोटल धावफलकावर 29. 29 धावा धावफलकावरती. गोलंदाज लक्ष्मणवरती आक्रमक हल्ला चढवला गेलाय. मैदानावरती इथे चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल. फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. विकेटचं झाले पतन. फलंदाज केतनची खेळी होत असताना समाप्त. केतन बॅक टू दी पवेलियन. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. डीजे गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस फटका दमदार. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर असेल. सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. जाऊन पोचतील त्या मात्र 30 या आकड्यावरती. 30 ऑन द बोर्ड. चेंडूचा विचार केला. चेंडू झालेत 5. एका चेंडूचा खेळ शिल्लक.
इतके इम्पॉर्टंट फोन येतात. अमन मंगेश बनकरी तसेच यश विषय यांच्या माध्यमातून राज विषयला 500 रुपयाचं कॅश प्राइज त्या षटकारासाठी होता. अजूनही मारले तर अजूनही असतील. चौकार जरी मारले तरी कॅश प्राइज. राज तयार. मैदानावरती फटका दमदार लॉंग ऑफच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील. बघता बघता आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र 31 आकड्यावरती. बघा डेप्थ किती आहे. पहिले पिंटू आणि अनिकेत होते. तिसऱ्या क्रमांकावरती आकाश आले. चौथ्या क्रमांकावरती चेतन आले. 5व्या क्रमांकावरती शुभम आले. 6व्या क्रमांकावरती आलेल्या राजने देखील षटकार मारले. त्यामुळे जय वाघोबा 11 संघाची तिथे डेप्थ दिसतीये आणि मैदानावरती 4 षटकांची समाप्ती धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 31 आकड्यावरती. आता मात्र शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. चला स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं आहे. स्पीडअप करा टीम, स्पीडअप करायचं आहे. प्रत्येक चौकाराला 500 रुपये निरंजन यांच्याकडून बाळू यांच्यासाठी असेल. तसेच फटका सुंदर आहे. लॉंगॉनच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. 2 धावा कंप्लीट झाल्यात. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 33 आकड्यावरती. 33 ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला जय पाहायला मिळतोय. पाहूया जय कशा प्रकारची कामगिरी करेल. विचार केला तर आपण पाहू शकतो फलंदाज राजच्या माध्यमातून 2 सिंगल, मग 1 षटकार, मग त्यानंतर 2 सिंगल आणि 1 डबल. आतापर्यंत खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. तसेच विशाल शिरोसे यांच्या माध्यमातून जय साठी विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मैदानावरती आलेला हा व्हाईट बॉल. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आज जे वाघोबा 11 संघ म्हणत असेल की हमारा कप्तान चला सीनातान, कारण ज्या प्रकारची त्याच्या माध्यमातून इनिंग आपल्याला पाहायला मिळते आहे, वाखाणण्याजोग आहे. काय कामगिरी केली आहे. त्याने देखील सांगितलं की सिकंदर हाला तो कि आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता, अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. मैदानावरती नो बॉल, वेस्ट ऑफ वाईट बीमर आणि सिंगल कंप्लीट झाली आहे. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय नो +1, 2 धावा 8 आणि फ्रीटचा बॉल आहे. जितकं सारं कमवलं होतं त्याच्यावरती पाणी फेरायचं काम मैदानावरती करत असताना हे गोलंदाज आपल्याला जय पाहायला मिळतात. पहिले 2, मग वाईट, त्यानंतर नो वरती सिंगल. थोडंसं प्रेशर असेल, त्या प्रेशरला झुगारून मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहील, त्यामुळे रिक्वेस्ट आहे. फ्रीटचा बॉल. पाहूया मैदानावरती कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार. थोडेसे प्रेशर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मॅच चांगली होईल याती मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार. त्यावेळेस मिस्टर स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर येतील. मिड विकेटचे कॅच झाली आहे कंप्लीट. मात्र फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल. तेव्हा डोक्यावरती हात. मैदानावरती कॅच कंप्लीट झाली होती. हे कसं झालं, भंडाऱ्याला गेले होते, आत गेले, जेवण संपलं, बाहेर आले, चप्पल पण चोरीला गेली. असंच झालंय. गाव आहे मामाचा पण कोणी नाही कामाचा. हरकत नाहीये. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 2 धावेने पुढे सरकेल. 38 जाबाजा मात्र धावफलकावरती. हा स्टाईल मध्ये जा.
गोलंदाज सीआर गोलंदाजी ट्रॅक वरती. फटका सुंदर आहे मिड विकेटच्या दिशेला. डीप मध्ये आता फिल्डर आहे, बघूया या बॉलवर काय करतोय. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती असेल. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. बघा टाळ्या आणि शिट्ट्या याला म्हटलं जातं क्रिकेट, आणि क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक. प्रचंड असा प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतोय आणि एक कमवलंय खऱ्या अर्थानं कांबाकरांनी. फुल टॉस बॉल जरूर आहे मैदानावरती. कॅचची संधी. कॅच कंप्लीट झाली. फलंदाज होतील बाद. विकेट्स होत असताना पतन. फलंदाज बाळू बॅक टू दी पवेलियन. आहेत 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा धावफलकावरती. 8 गडी बाद झालेले आहेत. आयुष भोईर विन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्या धावा बनल्यात त्यामध्ये राजचा, सिंहाचा आणि मोलाचा वाटा. खऱ्या अर्थानं राजचं कौतुक करावं लागेल. सगळे ज्या वेळेस परतीचा प्रवास करत होते त्यावेळेस हा खेळाडू वादळांशी लढत होता, आणि मैदानावरती काय खेळ केलाय. मैदानावरती इथे फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. 1 मोर विकेट डाऊन डीज. भाविक हा खेळाडू पाहायला मिळतो. शेवटचा चेंडू. हव्या किती धावा बनवायचा प्रयत्न केला जाईल. इंडिव्हिज्युअल राज 13 वरती खेळतोय, मात्र कॉन्ट्रीब्युशन फार चांगला. 40 धावा बनल्यात, भरपूर आहेत. मी म्हणेल जय वाघोबा 11 संघाला मेगा फायनल मध्ये डिफेंड करायसाठी 5 ओव्हरची मॅच जरूर आहे, मात्र जो प्रेशर असतो तो प्रेशर फार मोठा आहे. मैदानावरती चांगला चेंडू. इथे रनआउटची संधी असेल. मैदानावरती टीम जय वाघोबा 11 झालाय ऑल आउट. 40 धावा धावफलकावरती. 41 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट. पण पाहू शकतो 41 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. डीजे बघा शिव नवतरुण क्रिकेट संघ मागच्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे खेळ केला
आणि त्याच्या वर्षीच्या संगमाच्या माध्यमातून अभय लचके यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. अभय लचकेने 3 चेंडू 3 षटकार मारले, 3 चेंडू 3 चौकार मारले, तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. ती पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल आपल्याला पाहायला मिळते. अभय लचके आणि अभय लचकेच्या जोडीला संतोष. अभय लचकेच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती सचिन राठोड. ही जोडी मैदानावरती पाहायला मिळेल. दोन्ही नामांकित खेळाडू आहेत. दोन्ही खेळाडूंकडे प्रचंड प्रचंड अनुभव आहे आणि असे दोन्ही खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. सलामीची जोडी दाखल झालेली आहे. 30 चेंडू 41 धावांची लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेला आहे. पाहूया 41 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आदरणीय प्रथमजी चव्हाण सरांना. थँक्यू सो मच. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळतो. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो अनिकेत इंदुलकर आपल्याला पाहायला मिळतो, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आजच्या पूर्ण दिवसामध्ये. आणि तोच गोलंदाज सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 30 सर्कल बाहेर 2 खेळाडू पेट्रोलिंग करतील. पहिल्या लॉंग ऑफ मध्ये राजविशे. यावेळेस आपण पाहू शकतो आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम बॉडी. बघा एका गोष्टीची नोंद करून घ्यायची, कॅश प्राइज फक्त आणि फक्त एकदा अनाऊन्स केलं जाईल, त्यानंतर अनाऊन्स केलं जाणार नाही. अन्यथा कॅश प्राइजच फक्त आणि फक्त बोलता येतील आणि मॅच मध्ये काय चालू आहे हे सांगता येणार नाही. या गोष्टीची नोंद करून घ्या. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये, तोपर्यंत आपण पाहू शकतो सिंगल एक्झिक्यूट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन 2 या आकड्यावरती. 2 रन ऑन दी स्कोर कार्ड. राहुल वालिंबे यांच्या माध्यमातून अनिकेत इंदुलकर साठी सुवर्ण संधी. प्रत्येक विकेट साठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आपण पाहू शकतो मॅच मेगा फायनलची आपल्याला पाहायला मिळतीये. एका बाजूला आपण पाहू शकतो जे वाघोबा 11 आणि त्यांचे विपक्ष फाईट करणारा संघ दोस्त 11 असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. एका बाजूला निलेश सुरोशे अँड कंपनी, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र हरिदास सवार असतील आणि त्यांच्या सोबतीला परेशजी व्यापारी असेल. यांनी पुरस्कृत केलेला संघ दोस्ती 11 हा संघ बॅटिंग करत असताना चांगला चेंडू फटका देखील अप्रतिम आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफ रिजन मधून सीमारेषा पलीकडे, फलंदाजच्या पॅट मधून येतोय. एका टप्प्यावरती सीमारेषा पलीकडे चौकार.
2 धावा एक्झिक्यूट होत आहेत. अभय लचकेचा मी नक्कीच उल्लेख करेल, ज्याच्या माध्यमातून गोलंदाजी असो फलंदाजी असो आणि विशेष करून रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग देखील खूप चांगली करत असताना आपण पाहतो. जोच अभय लचके आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 8 या आकड्यावर षटक मार्गस्थ आहे. पहिले षटक जो मात्र प्रगतीपथावरती 30 यार्ड सर्कल बाहेर शुभम काव कॉर्नर मध्ये आणि दुसरे राज विषय लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतो. गोलंदाज तयार होतोय. पुनश्च एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. चेतन होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल पुनश्च एकदा जाऊन पोहोचली आहे डबल डिजिट मध्ये. 10 रन ऑन दी स्कोर कार्ड. एक शॉट असेल त्यामुळे 9 धावा धावफलकावरती. हात घालायचं नाहीये, पंचांची वाद घालायचं नाहीये. पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम असेल. पंचांची वाद घालायचं नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9 या आकड्यावरती. पहिले षटक जो मात्र मार्गस्थ अनिकेत इंदुलकरच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू बॉडीला ब्रश होतोय आणि त्यानंतर मात्र थर्डमॅन मध्ये फिल्डर होतं, त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. पिंटू खरकर आपल्याला पाहायला मिळतोय थर्डमॅन मध्ये पेट्रोलिंग करतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये आणि अशा रीतीने आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. 41 धाव्यांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट आहे. 9 धावा धावफलकावरती म्हणजे समीकरण. येणारे चेंडू 24 आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 धाव्यांची गरज आहे. ची सरासरी आता मात्र मेंटेन करा. आजची सरासरी जी मात्र आता मेंटेन करावी लागेल. असं म्हटलं जातं की मुकाम तो मेहनत की देन है, किसकी किस्मत बदनसीब नहीं होती और हालात का कसूर मत निकाल मेरे दोस्त. तरक्की तो वो भी करते हैं जिनको रोटी तक नसीब नहीं होती. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय अमन मंगेश शेठ बनकरी यांच्या माध्यमातून यश विषयसाठी राज विषयसाठी आपण पाहू शकतो प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसरा पॉवर प्ले जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल, फिल्डर यायचा प्रयत्न करतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार एका टप्प्यावरती चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन ऑन दी स्कोर कार्ड. विजयासाठी अजूनही 28 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळते. राजवरती चढवला गेला हल्ला आणि बोलतोय सचिन राठोडचा बल्ला. राठोड जो मात्र सध्याच्या स्थितीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवण्यात येईल. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. चांगली बॅटिंग करतोय. टेम्परामेंट चांगला दाखवत असताना आपण पाहू शकतो सचिन राठोड अत्यंत शांत असं खेळाडू आहे. त्यासोबतच संयमी आपण पाहत असतो. संयम दाखवतोय. एखाद डॉट गेला तरी देखील चौकार षटकार मारायचा कॅलिबर त्याच्यामध्ये आहे. चौकार षटकार मारतोय आणि त्यानंतर सिंगल डबलचा खेळ देखील खेळतोय. अप्रतिम अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ आहे कांबा आयोजित कांबा प्रीमियर लीग 2024चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. वर्ष क्रमांक 4 आणि मेगा फायनल ची ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका अप्रतिम आहे. डाऊन दी बॉल, फिल्डर कुठलाय नसणार आहे. बॉल चालाय सीमारेषा पलीकडे. फलंदाजच्या माध्यमातून येत आहेत अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेला तोफेचा गोळा. चौकार.
मस्त, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. अप्रतिम अशी फलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते अभय लसकेच्या माध्यमातून. मोठा फटका मारायचा प्रयत्न पुनश्च एकदा केलाय. बॉल चाललाय मिड विकेटला. अनिकेत येत आहेत. एक धाव झाली. कंप्लीट फेकी चांगली झाली होती. रॉंग एंड वरती थ्रो होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत आपण पाहतोय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती दोन्ही पुढे जाती जाऊन पोहोचली आहे. 20 या आकड्यावरती विजयासाठी अजूनही 21 धावेंची गरज पाहायला मिळतीये. 20 चेंडू आणि 21 धावेंची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान आपल्याला पाहायला मिळतोय. दोस्ती 11 या संघाला असणार आहे. परंतु समोर जर पाहिलं अजूनही आकाश सुरोशे असेल आणि अनिकेतची एक ओव्हर आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते खूप इम्पॉर्टंट क्रुशियल ओव्हर असतील. बॉल चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत आहेत. उचलतील फेकतील. तोपर्यंत पुनश्च एकदा आपण पाहतोय 2 धावा एक्झिक्यूट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने 22 धावा धावफलकावरती 22 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतो. या षटकामध्ये राजचा षटक थोडंसं महागडं आपल्याला पाहायला मिळेल. या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा राजनी खर्च केल्यात. परंतु इथून मात्र कमबॅक त्याला करावा लागणार आहे. गोलंदाज तयार आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बॅटची कडा लागली होती आणि चेंडू घुशांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. भाग्य भी बहादुरों का साथ देतीये असं आपण सातत्याने पाहत असतो आणि ते पाहतोय देखील. 2 षटकांची समाप्ती जी मात्र होती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 या आकड्यावरती विजयासाठी अजूनही 18 चेंडूंमध्ये 18 धावेंची गरज असं समीकरण पाहायला मिळते. सोपं आणि मापक असं समीकरण असेल. मैदानाच्या आतमध्ये जास्त टीम हर्डल घ्यायचं नाहीये. जे वाघोबा 11 टीमला विनंती असेल आपण जास्त टीम हर्डल जे मात्र घ्यायचं नाहीये. 2 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 6च्या सरासरीने 18 धावेंची गरज. सोपं आणि मापक असं आव्हान पाहायला मिळतं. एका बाजूला दोस्ती 11 5वा मैल संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो जे वाघोबा 11 कांबा असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्क वरती अनिकेत पाहायला आपल्या स्पेल मधील दुसरं सांगी कोट्यातील हा 3रा षटक घेऊन आला. 18 चेंडूंमध्ये 18 धावेंची गरज आहे. प्रति षटकामागे आपण पाहू शकतो 6ची सरासरी मेंटेन करायची आहे. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळते अभय ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती. मागच्या सीझन मध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी जी मात्र अभय लसकेनी केली होती. बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत आहेत. अनिकेत इंदुलकर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप करायचं. 18 चेंडूंमध्ये 18 धावेंची गरज. मेगा फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करायचं होतं. चेंडू बॉडीला ब्रश झाला आणि त्यानंतर मात्र ड्रायव्हर्ट होतोय. 1 धावा एक्झिक्यूट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. असं म्हटलं जातं की चलता रहूंगा पथ पर चलने में माहिर बन जाऊंगा या तो मिल जाएगी मंजिल या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला देखील तेच करायचे. इथून जिंकले तरी देखील इतिहास घडवायचे, हारलो तरी देखील इतिहास घडवायचे. मैदानाच्या आतमध्ये जे मात्र तुमचं सामर्थ्य सिद्ध करायचं. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॉल चालला मिड विकेटला. 1 धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. निलेशजी सुरेश साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अतिशय शांत असा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या संघाला प्रोत्साहित देखील करतोय. एक संघ मालकाने काय करावं बाहेर बसून तर आपल्या संघाला प्रोत्साहित करावं. बच्चा गँग आणली आहे आणि त्यानंतर मात्र धाक आहे तेवढा निलेशचा घरचा साज. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. अप्रतिम चेंडू आपण पाहू शकतो. ब्लॉक होलचा वेग घेतलेला हा चेंडू होता. चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती. अजूनही 15 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय पलडा दोस्ती 11 या संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. येणारे 15 चेंडू आणि 15 धावेंची गरज. चांगला असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वाघासमोर ढाण्या वाघ
एक धावची मात्र अर्जित होतीये, मिसफिल्ड पाहायला मिळतीये. बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा देखील कंप्लीट होतील. मी म्हणेल की अभय लचके जितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट करतो पूर्ण खांबा गावामध्ये, तितकी चांगली रनिंग बिटवीन द विकेट कोणी करत नसेल. अगदी 2 ला देखील 3 मध्ये कन्वर्ट करायचं सामर्थ्य जो मात्र या खेळाडूमध्ये आहे. सातत्याने तुम्ही याची रनिंग बिटवीन द विकेट बघा. मागच्या काही वर्षांपासून आपण पाहतोय सातत्याने इम्प्रेसिव्ह कामगिरी विथ द बॅट, विथ द बॉल आणि विथ द फील्ड याच्या माध्यमातून केली जाते. अप्रतिम असा खेळाडू आहे. यावेळेस फक्त आणि फक्त दिशा दाखवायचा प्रयत्न करण्यात आला होता. इथे फलंदाज बाद होतोय, पहिला झटका लागतोय. दीपेश येतोय. असं म्हटलं जातं की मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल इस फाइनल मैच के अंदर सामने वाले टीम से लढणं सीख लो. इथून मात्र लढावं लागणार आहे, इथून मात्र घडावं लागणार आहे आणि इथून स्वतःला सिद्ध जे मात्र करावं लागेल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. माध्यमातून सुवर्ण संधी जे वाघोबा 11 या संघासाठी जर विजय प्रस्थापित केलं तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 30 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही पाहायला गेलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती. मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन दी बॉल शुभम येत आहेत आणि त्यानंतर आपण पाहतोय फिल्डिंग खराब आहे. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, मिनिमम येतोय, बॉल सीमा पार, चौकार. सात धावींची गरज. ज्या संघाने डॉमिनेट केले पूर्ण स्पर्धेमध्ये त्या संघाला डॉमिनेट करायचं काम केलं जात आहे दोस्ती 11 या संघाच्या माध्यमातून. अगदी जर पाहायला गेलं तर शांतपणे आले, एका एका संघाला हरवत गेले, सुपर ओव्हर मध्ये पोहोचले, त्यानंतर देखील हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट केलं, सेमी फायनल जिंकले आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय या मॅच मध्ये फ्रंट फुटला पाहायला मिळतोय दोस्ती 11 संघ. 12 चेंडू आणि 7 धाबींची गरज सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय आणि सध्याच्या स्थितीला फ्रंट फुटला आपल्याला पाहायला मिळतोय दोस्ती 11 संघ. इथून कुठला संघ जो मात्र विजय होईल हे आम्हाला माहित नाही, परंतु मॅच जी मात्र अँड व्होल्टेज होईल याची मात्र शंका नाहीये. दरम्यान आपण पाहू शकतो सन्मान्य अक्षयदादा भोईर साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. अक्षयदादा भोईर आपल्याला विनंती असेल आपण यायचंय व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. एक प्रतिम असं व्यक्तिमत्व आहे. समीकरण आपण पाहू शकतो 12 चेंडूंमध्ये 7 धावेंची गरज, गोलंदाज तयार आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो कांबा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे आकाश सुरोशे. पहिल्या चेंडू फिल्डिंग थोडीशी लिझी आपल्याला पाहायला मिळाली. फॉलोथ्रू मध्ये चेंडूला गॅदर करायचा प्रयत्न करण्यात आला होता. एकदा आपण पाहू शकतो जी मात्र ऍड होतीये सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही 6 धावेंची गरज. बॉलिंग मार्क वरती
आकाश आपल्याला पाहायला मिळतोय 11 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त एक मोठा फटका, एक षटकार आला तर मॅच विजयी होईल, जो मात्र दोस्ती 11 संघ मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. अगदी चेंडू गुड लेंथ वरती हिट झाला, त्यानंतर मात्र थोड्याशा प्रमाणामध्ये टर्न झाला आणि सरळ यष्टिरक्षक पिंटू यांच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. डॉट बॉलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे, धावफलकावरती स्थगित आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडूंमध्ये अजूनही 6 धावेंची गरज. यावेळेस थोडीशी मिसफिल्ड आपण पाहतोय. एक धाव झाली कंप्लीट आणि सिंगल वरती समाधान मानावं लागतं. सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो सिंगल डबलला प्राधान्य देत असताना दोस्ती 11 संघाचा अभय आणि दीपेश यांच्या माध्यमातून चांगली अशी कामगिरी केली जाते. माहिती आहे चौकार षटकार मारले नाही, सिंगल डबलचा खेळ खेळला तरी देखील आम्ही मॅच इथून जिंकू शकतो. अगदी त्याच प्रकारे कामगिरी जी मात्र केली जाते सध्याच्या स्थितीला डॉट बॉल जो मात्र फेस केला जातोय. समीकरण आपण पाहतोय अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 8 जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. 36 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 8 चेंडू आणि 5 धावेंची गरज. हे 2 चेंडू खूप क्रुशियल असतील. 2 चेंडू डॉट आले, एखाद विकेट आला, त्यानंतर एखाद रन येऊन 1 डॉट येतोय तरी देखील शेवटच्या षटकामध्ये मॅच झाला आणि शेवटच्या षटकामध्ये मॅच गेल्यावरती नक्कीच मॅच रोमहर्षकतेच्या शिगेवर पोहोचेल ती मात्र शंका नाहीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, यावेळेला एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 38 या आकड्यावरती. 38 रन ऑन दी स्कोर कार्ड. अगदी आकाशला देखील माहिती आहे माझ्या हातामध्ये सोन्याची संधी होती आणि त्या संधीचं जर मी सोनं केलं असतं, इथून मात्र 1 विकेट पडली असती तर मात्र आमचा संघ पुन्हा एकदा या मॅच मध्ये जिवंत झाला असता. मोठा फटका मारायचा प्रयत्न, एक धावची मात्र कंप्लीट होते. कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होते. इनसाइड दी सर्कल आपण पाहतोय आणि अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती जी मात्र होती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 39 आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. विनंती असेल कुठलाही संघ जिंकू दे, स्टंप्स घ्यायचे नाहीयेत, या गोष्टीची नोंद करून घ्या. कुठलाही संघ जिंकू दे, स्टंप आणायचे नाहीयेत. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 39 या आकड्यावरती येणारे 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. 2 धाव्यांची गरज, 6 चेंडू शिल्लक. अनिकेत चेतन आपल्याला पाहायला मिळतील. चेतन बेलवले आपण पाहू शकतो, जो मात्र बॉलिंग मार्क वरती आहे. आपल्या स्पेल मधील पहिलं सांगी कोट्यातील मेगा फायनलचा डिफेंडिंग षटक घेऊन तयार आहे. 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. पंचांकडे वळावा लागेल. एक धाव होती, एक कंप्लीट आपण पाहू शकतो. वाईट +1 आणि अशा रीतीने आपल्याला पाहायला मिळतोय दोस्ती 11 संघ कांबा प्रीमियर लीग सीझन क्रमांक 4 चा चॅम्पियन संघ पाहायला मिळतोय.